नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन आयस फाउंडेशन अमरावतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपण बघतोय 10 दिवसाची एमपीएससी राज्यसेवा फाउंडेशनच्या रिलेटेड एक 10 दिवसाची सिरीज बघतोय, ज्याच्यामध्ये आयोगाने जो नवीन बदल एमपीएससी राज्यसेवेमध्ये केलेला आहे, त्या अनुषंगाने महत्त्वाचे मुद्दे जे आहेत, पॅटर्न जो आहे, कशा पद्धतीचा चेंज झालेला आहे, अभ्यासक्रम कशा पद्धतीचा आयोगाने डिक्लेअर केलेला आहे नोटिफिकेशनद्वारे. तर या वेगवेगळ्या पैलूंवर आपण बघतोय. आजचा आपला डे 6 आहे. आतापर्यंत आपण डे 1 मध्ये पॅटर्न बघितला होता की कशा पद्धतीने नवीन पॅटर्न आहे. डे 2 मध्ये आपण प्रिलिम्सवर फोकस केला होता. प्रिलिम्सचा पॅटर्न कशा पद्धतीचा आहे, क्वालिफाईंग इन नेचर सीसॅट पेपर कशा पद्धतीचा आहे. त्यासोबत आपण डे 3 मध्ये बघितलं होतं की प्रिलिम्ससाठी आपण कोणकोणते पुस्तकं आतापासून आपण वापरू शकतो, त्याचं अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीचं आहे. त्यानंतर डे 4 मध्ये आपण मुख्य परीक्षेचा पॅटर्न बघितला होता. कशा पद्धतीने भाषेचे पेपर त्यांनी दिलेले आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत बेसिकली त्याचा अभ्यासक्रम आपण बघितला होता. निबंधाचा पेपर आणि त्यानंतर सामान्य अध्ययनाचे जे 4 पेपर आहेत, त्याच्यामध्ये एक नवीन पेपर ऍड झाला, तो म्हणजे तुमचा इथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूडचा. या चारही सामान्य अध्ययनाच्या पेपरचा आपण सिलेबस डिटेलमध्ये बघितला. ते टॉपिक्स जे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर डे 5 मध्ये काल आपण बघितलं होतं की हे जे आपण सामान्य अध्ययनाचे पेपर बघितलेले आहे किंवा भाषेचे आहेत, यांच्यासाठी कोणकोणते रिसोर्सेस आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण की मार्केटमध्ये आता जे सध्या अवेलेबल रिसोर्सेस आहेत ते जुन्या पॅटर्ननुसार आहेत. नवीन पॅटर्ननुसार कोणकोणते रिसोर्सेस आपल्याला ऍड करावे लागतील. मी सांगितलं की काही जे रिसोर्सेस आहेत ते आपल्याला युपीएससीच्या अनुषंगाने पण वापरावे लागतील. युपीएससीच्या अनुषंगाने म्हणजे काय की युपीएससीचे जे मुलं जनरली वापरत आहेत डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंगसाठी, ते रिसोर्सेस आपल्याला थोडेफार वापरावे लागतील, ज्याच्यामध्ये एनसीईआरटी असतील किंवा काही स्टँडर्ड रिसोर्सेस किंवा रेफरन्स बुक पण असतील. कारण की सध्या मार्केटमध्ये डिस्क्रिप्टिव्ह नेचर किंवा तो तेवढा पोर्शन आपला मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हचा वर्णनात्मक भाव जो आहे तो तयार करण्याच्या अनुषंगाने तयार होत आहेत. व्हायला त्याला वेळ लागेल, परंतु जे सध्या आता 2023च्या पॅटर्ननुसार मुलं 2023चा अटेम्प्ट देतील, त्यांना काही रिसोर्सेस आपले जे मुलं जनरली युपीएससीसाठी वापरतात, स्पेक्ट्रम असेल, बिपिन चंद्रा असेल, त्यानंतर अदर जे रिसोर्सेस आहेत, जीसी लिओंग असेल, त्या व्यतिरिक्त नितीन सिंघानियाचं इकॉनॉमी असेल, तर असे बरेचसे रिसोर्सेस आपल्याला आता आपल्या मराठीसोबत हिंदी किंवा इंग्लिशमध्ये ऍड करावे लागतील. आणि जे मराठीतून तयारी करतात त्यांच्यासाठी रिसोर्सेस अवेलेबल आहे, फक्त काही रिसोर्सेस आपल्याला युपीएससीचे पण वापरावे लागतील. सो हा एक आपण 5व्या दिवशी बघितला होता की कशा पद्धतीने, आणि मुख्य परीक्षेचं एक नियोजन आपलं कसं असलं पाहिजे. 2023च्या अटेम्प्टनुसार पण जे मुलं देत आहेत त्यांनी आतापासून मुख्य परीक्षेची तयारी करावी. मुख्य परीक्षेचा अभ्यास झाल्यानंतर शेवटी जेव्हा आपल्याला प्रिलिम्ससाठी 2 ते 3 महिने राहतात, तेव्हा आपण प्रिलिम्सला शिफ्ट होऊ शकतो. त्यासाठीची आपण पुस्तक सूची आणि अभ्यास नियोजन डिस्कस केलेलं आहे. आजचा जो आपला डे 6 आहे, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा मुख्य परीक्षेचा आपण डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे वैकल्पिक विषय, ऑप्शनल सब्जेक्ट ज्याला आपण म्हणतो. आणि हा इंट्रोड्यूस झालेला आहे आता नवीन पॅटर्ननुसार एमपीएससी राज्यसेवेच्या. आता मुलांना अडचण आहे की हा वैकल्पिक विषय आहे का एक्झॅक्टली, राईट. वैकल्पिक विषय आम्ही निवडायचा कसा आणि वैकल्पिक विषयाचं आम्ही अभ्यास नियोजन कशा पद्धतीने करायचं, 23च्या अटेम्प्टनुसार पण आणि जे नवीन मुलं आहेत त्यांना पण, की कशा पद्धतीने, ज्या पद्धतीने युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन वैकल्पिक विषय त्यांनी इंट्रोड्यूस केलेले आहेत, त्यामध्ये वेगवेगळे वैकल्पिक विषय त्यांनी नमूद केलेले आहेत. काही भाषेचे आहेत, लिटरेचरचे सब्जेक्ट आहेत, काही ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट आहेत, राईट, आणि काही टेक्निकल सब्जेक्ट आहे किंवा काही अकॅडमिक बॅकग्राऊंडचे सब्जेक्ट आहेत. तर अशा पद्धतीने वेगवेगळे जे ऑप्शनल सब्जेक्ट आहे, वैकल्पिक विषय ते युपीएससीने डिक्लेअर केलेले आहेत. त्याच अनुषंगाने एमपीएससीने पण काही जे वैकल्पिक विषय आहेत ते आपल्या बदललेल्या पॅटर्ननुसार डिक्लेअर केले. आणि ते वैकल्पिक विषय कोणकोणते आहेत त्याची आपण आज यादी पण बघणार आहोत. आणि महत्त्वाचे वैकल्पिक विषय काय आहेत जे आपल्यासाठी आत्ता कन्सिडर्ड केल्या जाऊ शकतात, निवडल्या जाऊ शकतात, आणि त्याचं मटेरियल सध्या त्या लेवलवर अवेलेबल आहे, तो असे कोणते वैकल्पिक विषय त्याबद्दलची पण आपण माहिती घेऊ. आणि एक ओव्हरऑल स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आपली, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी फॉर द ऑप्शनल सब्जेक्ट, ते पण आपण आज बघूया. सो स्टार्ट करूया आजचा डे 6. महत्त्वाचे 3 मुद्दे आपण जे डिस्कस करूया, तो म्हणजे वैकल्पिक विषयाबद्दलची माहिती घेऊया, तो कसा निवडावा, हाऊ टू चूज, हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. कारण की बरेच विद्यार्थी अकॅडमिक बॅकग्राऊंडचा आपला वैकल्पिक विषय निवडतात, ज्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे किंवा
ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तर जनरली असे मुलं कन्सिडर करतात की आमच्या ग्रॅज्युएशनचा किंवा आमच्या पोस्ट ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट आम्ही निवडावा. आणि नंतर त्यांच्या असं लक्षात येतं की त्याच्याबद्दलचं रिसोर्सेस प्रॉपरली अवेलेबल नाही आहे, मार्गदर्शन अवेलेबल नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला खूप जास्त डीपमध्ये करावा लागणार आहे तो. ते आपली अंडरस्टँडिंग लेव्हल नाही आहे त्याच्यामध्ये. सो असे बरेचसे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. सो कोणते पॉप्युलर ऑप्शनल सब्जेक्ट्स आहेत जे आपण कमी टाईम पिरियडमध्ये प्रिपेअर करून एक्झाम अपिअर करू शकतो. सो असे जे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत ते आपण जनरली डिस्कस करण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर त्याची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी तुमची काय असली पाहिजे त्याच्यावर डिस्कस करूया. सो हा एक आपला मुख्य परीक्षेचा पॅटर्न आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण ऑलरेडी तो डिस्कस केलेला आहे आणि या मुख्य परीक्षेच्या पॅटर्नमध्ये मी सांगितलं होतं की जसे 2 भाषेचे पेपर आहेत जे क्वालिफाईंग इन नेचर आहे. 25% मार्क्स आपल्याला त्याच्यामध्ये क्वालिफाय करण्यासाठी पाहिजे. पेपर 3 जो आहे तो आपला निबंधाचा पेपर आहे. पेपर 4 ते पेपर 7 पर्यंत आहेत आपले सामान्य अध्ययनाचे 4 पेपर, जनरल स्टडीजचे पेपर ज्याला आपण म्हणतो. आणि आता उरलेले जो पेपर 8 आणि पेपर 9 आहे तो आहे आपला ऑप्शनल पेपर म्हणजेच वैकल्पिक विषय. आणि याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत की वैकल्पिक विषय काय आहेत, ज्याच्यासाठी आयोगाने पदवी स्तर अशा पद्धतीचं मानक ठेवलेलं आहे. 250 गुणांसाठी म्हणजेच काय की 500 गुणांसाठी हा मेजर पेपर घेतला जाणार आहे वैकल्पिक विषय. 2 त्याचे पेपर असतील, पेपर 1 आणि पेपर 2. सब्जेक्ट एकच असेल, कुठलाही तरी एकच आपल्याला निवडावं लागेल. प्रश्न जे असतील ते इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत आपल्याला विचारले जातील. आणि ज्या पद्धतीने आपण पहिल्या दिवशी बघितलं होतं की ऑप्शनल सब्जेक्टची भाषा निवडण्याची प्रत्येकाला मुभा राहील की आपल्याला ऑप्शनल सब्जेक्ट कोणत्या भाषेतून द्यायचा आहे, सोडवायचा पेपर कोणत्या भाषेतून आहे. सो आयोगाने त्या पद्धतीची महत्त्वाचा मुद्दा नमूद केलेला आहे आणि तो ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे की तुम्हाला वैकल्पिक विषय कोणत्या भाषेतून त्याची उत्तरं लिहायची आहेत ते तुम्हाला निवडण्याची मुभा आयोगाने दिलेली आहे. सो आणि टाइम पिरियड या पेपरसाठी 3 तासातच राहील आणि वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह नेचरचा पेपर असेल आणि अनिवार्यता म्हणजेच काय की कंपल्सरी पेपर असेल. याचे जे मार्क्स आहेत ते तुमच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये ऍड होतील. तो त्यामुळे हा 500 मार्काचा जो वैकल्पिक विषय आहे हा तुमची जनरली रँक ठरवतो की तुम्ही मेरिट लिस्टमध्ये कुठे येऊ शकता, राईट. सो त्याच्यामुळे निबंध पेपर, 4 जनरल स्टडीज आणि उरलेले ऑप्शनल पेपर खूप महत्त्वाचे आपल्या मेरिट लिस्टच्या अनुषंगाने. आता आपण डिस्कस करूया की कोणकोणते हे पेपर 8 आणि पेपर 9च्या अनुषंगाने कोणकोणते वैकल्पिक विषय. आयोगाने साधारणतः 26 ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट पब्लिश केलेली आहे. 26 ऑप्शनल सब्जेक्ट. सो हे 26 ऑप्शनल सब्जेक्ट जे आहेत याच्यामधले काही अकॅडमिक सब्जेक्ट आहेत जे आपल्या ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचे असतात. काही ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट आहेत जे बी ए करणाऱ्या मुलांना जनरली येतात. काही जे सब्जेक्ट आहे ते लिटरेचर, बेसिकली मराठी लिटरेचर असेल. बाकीचे जे लिटरेचर आहे ते आयोगाने इन्क्लूड नाही केले कारण की आपण महाराष्ट्र राज्यसेवेची परीक्षा देतोय. जसं युपीएससी बाकीच्या ज्या आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या 8व्या परिशिष्टामध्ये दिलेल्या ज्या 22 भाषा आहेत त्या सर्वच्या सर्व भाषा ज्या आहेत त्या इन्क्लूड करतं ॲज अ लिटरेचर सब्जेक्ट म्हणून, ज्याच्यामध्ये लिटरेचर अवेलेबल आहेत बेसिकली. सो आपल्याला युपीएससीमध्ये बऱ्याचशा ह्या लिटरेचरचे सब्जेक्ट दिसतात, परंतु एमपीएससी राज्यसेवेमध्ये आपल्याला एकच लिटरेचरचा सब्जेक्ट दिसेल, तो म्हणजे मराठी लिटरेचरचा. या व्यतिरिक्त बाकीचे अकॅडमिक आणि काही ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट अशा पद्धतीने 26 विषयांची यादी जी आहे ती आयोगाने दिलेली आहे. या 26 पैकी आपल्याला निवडायचा आहे एक कुठला तरी सब्जेक्ट. आता तो कसा निवडावा त्याबद्दलच आपण माहिती घेऊया. त्याच्या आधी हे 26 सब्जेक्ट आहेत कुठले ते आपण बघूया, त्याची यादी काय आहे. सो हे जे 8वा पेपर आणि 9वा पेपर आहे याच्यामध्ये वैकल्पिक विषयांची यादी दिलेली आहे. याच्यापैकी आपल्याला कोणताही वैकल्पिक विषय एक निवडता येतो. ही यादीमध्ये पहिला सब्जेक्ट आहे कृषी, ॲग्रिकल्चर, राईट. बरेचसे जण बीएससी ॲग्रिकल्चर करतात, राईट. एमएससी ॲग्रिकल्चर करतात. ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडवाले मुलं जनरली या सब्जेक्टला ऑप्ट करू शकतात, राईट. ॲग्रिकल्चर सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर पशुसंवर्धन आणि पशुविज्ञान म्हणजेच काय ॲनिमल हजबंड्री अँड वेटरनरी सायन्स हा एक सब्जेक्ट दिलेला आहे. ज्यांनी स्पेसिफिकली या फील्डमध्ये किंवा या सब्जेक्टमध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल ते जनरली हा ऑप्शनल जो आहे तो ऑप्ट करू शकतात. त्याच्यानंतर आहे मानवशास्त्र, अँथ्रोपॉलॉजी ज्याला आपण म्हणतो. पॉप्युलर सब्जेक्ट आहे. युपीएससीचे बरेचसे विद्यार्थी या सब्जेक्टला ऑप्ट करतात. त्याच्यानंतर मानवशास्त्रानंतर आहे जीवशास्त्र, बॉटनी ज्याला आपण म्हणतो. रसायनशास्त्र दिलेलं आहे. केमिस्ट्री दिलेलं आहे. हे जनरली जे बीएससी बॅकग्राऊंडचे मुलं असतात ते जनरली त्यांचे सब्जेक्ट राहतात, तर ते मुलं या सब्जेक्टला निवडण्याचा एक विचार करू शकतात. त्यानंतर आहे
सिव्हिल इंजिनिअरिंग, स्थापत्य अभियांत्रिकी ज्याला आपण म्हणतो, जे जनरली सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये इंजिनिअरिंग करत असेल त्यांच्यासाठी एक सब्जेक्ट दिलेला आहे. वाणिज्य आणि लेखाशास्त्र हा एक दिलेला आहे. कॉमर्स अँड अकाउंटन्सी ज्याला आपण म्हणतो, जे विद्यार्थी बीकॉम करत आहेत ते विद्यार्थी जनरली हा सब्जेक्ट घेऊ शकतात, कॉमर्सचा आणि अकाउंटन्सीचा. त्यानंतर आहे इकॉनॉमिक्स, ज्यांना जनरली BA इकॉनॉमिक्स आहे किंवा जे MA इन इकॉनॉमिक्स करत असतील ते जनरली मुलं हे इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट घेऊ शकतात. त्यानंतर आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, विद्युत अभियांत्रिकी हा एक सब्जेक्ट दिलेला आहे, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे. त्याच्यानंतर भूगोल दिलेला आहे, जिओग्राफी ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर दिलेला आहे जिओलॉजी, भूशास्त्र आपण ज्याला म्हणतो. भूशास्त्रामध्ये जे जनरली ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएट करत असतील त्यांना हा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो जनरली निवडता येतो. या व्यतिरिक्त बाकीचे कोणते ऑप्शनल दिलेले आहेत ते आपण बघूया. त्यानंतर दिलेला आहे आयोगाने नमूद केलेला आहे तो म्हणजे हिस्ट्री, इतिहास जो सब्जेक्ट आहे तो नमूद केलेला आहे. BA ला किंवा MA ला जनरली हा सब्जेक्ट असतो आपल्याला. त्यानंतर आहे लॉ, जे BA LLB करत आहे, LLM करत आहेत ते विधी किंवा लॉ हा सब्जेक्ट निवडण्याचा प्रयत्न करू शकतात. त्याच्यानंतर आहे व्यवस्थापन, मॅनेजमेंट, जे BBA करत आहे किंवा MBA करत असणारे जे मुलं आहेत ते हा मॅनेजमेंटचा सब्जेक्ट निवडू शकतात. ठीक आहे. त्यानंतर आहे मराठी लिटरेचर, मराठी साहित्य हा दिलेला आहे, जे मराठी साहित्यातून ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएट करत असेल ते हा सब्जेक्ट निवडू शकतात. त्यानंतर आहे मॅथमॅटिक्स, ज्यांचा बॅकग्राऊंड मॅथमॅटिक्स आहे. त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, यांत्रिकी अभियांत्रिकी जो दिलेला आहे. त्याच्यानंतर मेडिकल सायन्स आहे, जे MBBS करत आहे किंवा ज्यांचा मेडिकल बॅकग्राऊंड आहे ते जनरली मुलं हा मेडिकल सायन्स निवडू शकतात. त्यानंतर आहे फिलॉसॉफी, तत्वज्ञान ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर आहे फिजिक्स, भौतिकशास्त्र. त्याच्यानंतर पॉलिटिकल सायन्स अँड IR आहे, हा BA चा जनरली किंवा MA चा सब्जेक्ट आपल्याला असतो. त्याच्यानंतर सायकोलॉजी किंवा मानसशास्त्र ज्याला आपण म्हणतो. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा एक सब्जेक्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर सोशोलॉजी आहे, समाजशास्त्र आहे. त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक आहे, सांख्यिकी ज्याला आपण म्हणतो. आणि प्राणीशास्त्र आहे, झुलॉजी आपण ज्याला म्हणतो. सो अशा पद्धतीचे 26 विषयांची यादी दिलेली आहे. आता आपल्याला कम्पेअर करायचं की यामधले कोणकोणते सब्जेक्ट जे आहेत ते आपल्यासाठी निवडण्याच्या अनुषंगाने महत्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये मेनली आपण ग्रॅज्युएशन केलं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल, जो सब्जेक्ट आपण आता आपल्या ग्रॅज्युएशन मध्ये रीड करतोय किंवा त्याच्यामध्ये अभ्यास करतोय असा सब्जेक्ट जनरली आपण निवडण्याचा प्रयत्न करू शकतो. आता कंपल्सरी नाही की जे विद्यार्थी या स्पेसिफिक सब्जेक्ट मधून ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करतात तर त्यांनाच तो निवडता येईल असं बिलकुल नाहीये. तुम्ही BSc जरी करत असाल तरी तुम्ही पॉलिटिकल सायन्स आणि IR निवडू शकता. तो आयोगाने ही मुभा दिलेली आहे की या 26 पैकी कुठलाही सब्जेक्ट जो आहे तो उमेदवारास निवडण्याची मुभा आहे. कोणताही सब्जेक्ट आपण एक निवडू शकतो, राईट. सो हे जे 26 सब्जेक्ट दिलेले आहेत यापैकी आपल्याला एक निवडायचा, म्हणूनच त्याला ऑप्शनल सब्जेक्ट म्हणतात की तुम्हाला ऑप्ट करायचा आहे, कुठलाही एक वैकल्पिक विषय निवडायचा आहे, राईट. आता आपण महत्वाचा मुद्दा बघूया जो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अडचण जाते की ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा कसा. आता या 26 पैकी 2023च्या पॅटर्ननुसार किंवा जे मुलं नवीन तयारी करत आहेत, ग्रॅज्युएशनची मुलं आहेत, त्यांना जनरली जेव्हा हा विचार येतो की आम्ही ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडावा, तर काही मापदंड आहेत, काही मानकं आहेत, काही पॅरामीटर्स आहेत, ज्या पॅरामीटर्सच्या बेसिसवर आपण जनरली हा वैकल्पिक विषय निवडू शकतो. बरेचसे टॉपर्स पण आपल्याला सजेस्ट करतात की वैकल्पिक विषय किंवा ऑप्शनल निवडताना ह्या पॅरामीटर्स थ्रू तुम्ही पहिले जा. कोणी पण सांगत आहे आणि आपण कोणी सांगितलं की मी PSIR ऑप्शनल निवडला किंवा राज्यशास्त्र किंवा आंतरराष्ट्रीय रिलेशन हा निवडला किंवा सोशिओलॉजी समाजशास्त्र हा निवडला किंवा हिस्ट्री निवडला, तू पण निवड. तर अशा पद्धतीने आपल्याला निवडण्याची प्रक्रिया आपली नसली पाहिजे. निवडण्याची प्रक्रिया जनरली आपली स्वतःची असली पाहिजे की मला कोणकोणते पॅरामीटर्स आहेत ज्यातून मला आधी जज करायचं आहे की कोणता ऑप्शनल पेपर माझ्यासाठी योग्य असेल. कारण की 500 गुणांसाठी ऑप्शनल पेपर आहे, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचे तुम्हाला एक चान्स असतो. सो ऑप्शनल पेपर जर आपण योग्य पद्धतीने जर निवडला तर आपला त्याच्यामध्ये एरिया ऑफ इंटरेस्ट थ्रू आउट द प्रिपरेशन राहतो आणि चांगल्यातला चांगला स्कोर आपण या ऑप्शनल सब्जेक्टमध्ये करू शकतो. सो एरिया ऑफ इंटरेस्ट किंवा जे बाकीचे मापदंड आहेत, पॅरामीटर्स आहेत, ते पॅरामीटर्स कोणकोणते आहेत ते आपण बघूया. तर टॉपर जनरली किंवा रिसर्च करून काही एक 4 ते 5 पॅरामीटर्स जनरली निघतात. त्या 5 पॅरामीटर्सला आपल्याला आधी बघावं लागतं. त्या 5 पॅरामीटर्स नुसार जे ऑप्शनल बाहेर निघतील
ते आपले असतील जनरली ऑप्शनल पेपर्स किंवा त्यामधून आपण एक निवडूया तो ऑप्शनल पेपर, राईट. सो कोणकोणते पॅरामीटर्स आहेत त्याच्यातला पहिला पॅरामीटर आहे की इंटरेस्ट अँड अकॅडमिक बॅकग्राऊंड ऑफ द ॲस्पिरंट, की त्या विषयातली आवड आपल्याला आहे का आणि त्या विषयातली आपली पार्श्वभूमी काही आहे का, शैक्षणिक पार्श्वभूमी जनरली. सो आता जे आपण 26 विषयांची यादी बघितली वैकल्पिक विषयांची, त्यामध्ये जे मुलं महाराष्ट्रात आहे त्यांनी बऱ्यापैकी कुठला ना कुठला एक विषय त्यांच्या ग्रॅज्युएशनमध्ये असेलच किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये त्यांनी शिकलेला असेलच. तो शैक्षणिक पार्श्वभूमीचा तो मुद्दा गेला की तुम्हाला शॉर्टलिस्ट करताना त्यापैकी ते सब्जेक्ट शॉर्टलिस्ट करता येतात जे आपल्या अकॅडमिक बॅकग्राऊंडचे असतील. आपण कन्सिडर करू की त्याच्यातून असे 4 ते 5 सब्जेक्ट निघाले किंवा कन्सिडर करू किंवा 2 ते 3च ऑप्शनल निघाले की जे तुमच्या अकॅडमिक बॅकग्राऊंडचे आहेत, किंवा काही म्हणतील किंवा एकच आहे, एक जरी निघाला तरी ठीक. सो आपण कन्सिडर करू 2 किंवा 3 निघाले. त्यामधून नंतर पॉईंट येतो की त्या विषयातली आपल्याला आवड आहे. बरेच विद्यार्थी जे ग्रॅज्युएशन करतात किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करतात, आपल्याला सर्वांना माहित आहे की रियालिटी काय की आपण परीक्षा पास होण्यापुरता त्या विषयाचा अभ्यास केलेला असतो आणि कसे तरी आपण ते पेपर्स दिलेले असतात आणि पास केलेले असतात, राईट. सो बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा मुद्दा येतो की त्या विषयातली आपल्याला आवड आहे की नाही, राईट. कारण की आपण परीक्षेपुरता अभ्यास देऊन परीक्षा पास केलेली असते, त्याच्यामुळे आपल्याला एरिया ऑफ इंटरेस्ट जो तो त्या सब्जेक्टमध्ये जनरली राहत नाही. बऱ्याच विद्यार्थी जे आहेत ते त्या विषयांचा अभ्यास न करता किंवा त्याच्यामध्ये आवड नसताना ते सब्जेक्ट ऑफ करतात आणि त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन करतात. नंतर त्यांना त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो, राईट. सो असे आपले प्रॉब्लेम्स बरेचसे असतात. त्याच्यामुळे आपल्याला हे जे ऑप्शनल पेपरची यादी दिलेली आहे याच्यामध्ये कोणता असा ऑप्शनल पेपर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक आवड आहे. कोणाला हिस्ट्रीमध्ये आवड असते, कोणाला जिओग्राफीमध्ये असते, कोणाला पॉलिटिकल सायन्समध्ये असते, कोणाला इकॉनॉमिक्समध्ये असते, कोणाला लॉमध्ये असू शकते, मॅनेजमेंटमध्ये असू शकते, सायकोलॉजी किंवा लोकप्रशासन एक चांगला सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आवड असू शकते. तो विषयातली आवड आणि त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी हा एक पहिला पॅरामीटर आहे की आपलं ग्रॅज्युएशन त्या अनुषंगाने झालेलं आहे का आणि त्या विषयामध्ये आपल्याला आवड आहे का. दुसरा पॅरामीटर केल्यानंतर याच्यातून समजा आपण 2-3 सब्जेक्ट शॉर्टलिस्ट केल्यानंतर दुसरा पॅरामीटर त्या विषयांना आपल्याला लावायचा आहे की हे जे मी 2-3 ऑप्शनल सब्जेक्ट शॉर्टलिस्ट केलेले आहेत या सब्जेक्ट बद्दल योग्य मार्गदर्शन, या विषयाचं मार्गदर्शन अवेलेबल आहे का. कारण की बऱ्याचदा असं होतं की मटेरियल जर प्रॉपरली आपल्याला अवेलेबल नसेल तर आपल्याला त्याची कोचिंग किंवा मार्गदर्शन जे आहे तात्पुरतं घेण्याची गरज पडू शकते. सो मार्गदर्शन त्याच्यामधलं अवेलेबल आहे का. आता जे हे नवीन पॅटर्ननुसार वैकल्पिक विषय जे पब्लिश केल्या गेलेले आहेत आयोगाद्वारा, याच्यामधले 2-3च तुरळक जे विषय आहेत त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा कोचिंग इन्स्टिट्यूटने अवेलेबल केलेलं आहे. ज्याच्यामध्ये पॉप्युलर सब्जेक्ट आहे पॉलिटिकल सायन्स अँड IR, त्याच्यानंतर सोशिओलॉजी आहे, त्याच्यानंतर हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे. या 4-5 विषयांचंच तुम्हाला मार्गदर्शन अवेलेबल होईल. बाकीचे जे आहेत ते मार्गदर्शन अवेलेबल नाही आहेत. कोचिंग इन्स्टिट्यूट स्वतःला आता अपडेट करत चाललेलं आहे की कशा पद्धतीने आपण वेगवेगळे एक्सपर्ट्स आणून बाकीच्या वैकल्पिक विषयांचं पण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना अवेलेबल करू शकतो. सो ते जे बाकीचे सब्जेक्ट आहेत त्याचं आपल्याला करावं लागेल सेल्फ स्टडी. त्याचं मटेरियल अवेलेबल आहे का आता ते आपल्याला बघावं लागेल. सो त्याच्यामुळे मार्गदर्शन हा एक मुद्दा येतो या शॉर्टलिस्ट केलेल्या ऑप्शनलसाठी. आणि त्याच्यासाठी स्टडी मटेरियल अवेलेबल आहे का, पर्याप्त पुस्तके आणि रिसोर्सेस स्रोत उपलब्ध आहेत का, हा पॅरामीटर आपल्याला त्या शॉर्टलिस्ट केलेल्या ऑप्शनलला लावावं लागेल. मार्गदर्शन आणि पुस्तकं, रिसोर्सेस जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याची स्टडी करू शकत नाही. सो प्रॉपर स्टँडर्ड रिसोर्सेस आपल्याकडे त्या विषयाच्या संबंधित अवेलेबल आहे का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हा पॅरामीटर जनरली त्या 26 ऑप्शनलला आपल्याला लावावा लागेल आणि त्यानुसार शॉर्टलिस्ट करावं लागेल. सो हे जे शॉर्टलिस्ट केलेले ऑप्शन्स आहेत याला आपण हे पॅरामीटर्स लावू की याच्यामध्ये मार्गदर्शन अवेलेबल आहे का आणि याच्याबद्दलची पर्याप्त पुस्तकं किंवा स्रोत अवेलेबल आहे का. त्यानंतर तिसरा पॅरामीटर येतो की हा जो ऑप्शनल पेपर आपण निवडलेला आहे, या 2-3 ऑप्शनल जे आपण शॉर्टलिस्ट केलेले आहेत, याचा आपल्या GS जनरल स्टडीजचा जो सिलेबस आहे, सामान्य अध्ययनाचे जे 4 पेपर आहेत, या 4 पेपर सोबत कुठल्या पेपर सोबत साम्यता किंवा ओव्हरलॅपिंग ऑफ सिलेबस आपल्याला दिसताना बघताना मिळतं. कोणकोणते असे सब्जेक्ट आहेत ज्याचा ऑलरेडी जो सिलेबस आहे तो आपल्या जे जनरल स्टडीजचे किंवा सामान्य अध्ययनाचे पेपर आहे याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतो. सो असे आपण
साधारणतः पॉलिटिकल सायन्स अँड आय आर, हिस्ट्री, जॉग्राफी, फिलॉसॉफी असेल, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असेल, पॉलिटी अँड आय आर असेल, राईट, अँथ्रोपॉलॉजी असेल, असे आपण काही शॉर्टलिस्ट करू शकतो जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की सामान्य अध्ययनामध्ये हे विषय ऑलरेडी आहे, राईट. सो असे सब्जेक्ट आपल्याला तिसरा पॅरामीटर आपण हा लावू शकतो की आपल्या जनरल स्टडीजच्या सामान्य अध्ययनाच्या पेपर सोबत या ऑप्शनल सब्जेक्टची साम्यता कशा पद्धतीची आहे किंवा ओव्हरलॅपिंग ऑफ सिलेबस आपल्याला बघायला मिळतो का, ते ऑप्शनल जनरली आपल्याला घेता येऊ शकतात. कारण की आपल्याला जास्तीची मेहनत त्या सब्जेक्टसाठी करण्याची गरज पडणार नाही. ऑलरेडी आपल्या जनरल स्टडीजचा अभ्यास करताना त्या विषयाचा अभ्यास आपला ऑलरेडी होईल आणि बारीक सारीक ज्या थेरीज किंवा बाकीचा जो सिलेबस असेल तेवढा पुरता आपल्याला सिलेबसचा वैकल्पिक विषयाचा करावा लागेल. सो ओव्हरलॅपिंग ऑफ सिलेबस बिटवीन जनरल स्टडीज अँड ऑप्शनल पेपर जर असेल तर एक आपल्याला चांगला पर्याय निवडता येतो, एक चांगली आपली स्टडी होऊ शकते आणि जास्तीची जी मेहनत आहे ते आपल्याला करावी लागणार नाही. सो 3 पॅरामीटर्स आहेत. त्यानंतर चौथा पॅरामीटर जो लागू होतो ऑप्शनल पेपर निवडतानाचा तो म्हणजे की जो ऑप्शनल पेपर आपण निवडतोय त्याचा सक्सेस रेशो काय. जे मुलं हा ऑप्शनल पेपर ऑप्ट करून परीक्षा देत आहे आणि पास होत आहेत तर या मुलांचा टक्का किती आहे हा आपल्याला पॅरामीटर जनरली वापरावा लागतो. हा टक्का वापरताना आपल्याला साधारणतः 2 ते 3 वर्षाचा सक्सेस रेशो कन्सिडर करावा लागतो. मागच्या 2-3 वर्षामध्ये ऑप्शनल पेपर कशा पद्धतीने मुलांना सक्सेस मिळवून देतोय, किती पर्सेंटेज मुलं हा ऑप्शनल पेपर ऑप्ट करत आहे आणि किती पर्सेंटेज मुलं त्या ऑप्ट केलेल्या विद्यार्थ्यांमधले पास होत आहे, राईट. सो हा एक सक्सेस रेशो आपल्याला त्याच्यामधला बघावा लागतो. किंवा कारण काय होतं की बरेचसे विद्यार्थी असा ऑप्शनल पेपर निवडतात ज्याच्यामध्ये ना तर स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये ना मार्गदर्शन अवेलेबल आहे. ते 3 पॅरामीटर्स जे आपण बघितले ते जनरली फुलफिल होतही असतील, परंतु असे ऑप्शनल पेपर आपण निवडतो की ज्याच्यामध्ये प्रॉपर रिसोर्सेस अवेलेबल नाही आणि त्याचा सक्सेस रेशो मागच्या 2-3 वर्षामध्ये खूप जास्त लो आहे. त्याच्यामध्ये मार्क्सच आपल्याला मिळत नाहीये. असा जनरली जर ऑप्शनल पेपर आपण निवडत असेल तर तो एक आपल्यासाठी चुकीचा ऑप्शनल निवडल्यासारखं होईल. त्याच्यामुळे असा ऑप्शनल जनरली आपल्याला निवडायचा आहे ज्याच्यामध्ये सक्सेस रेशो चांगला आहे. म्हणजे 10 मुलं जर तो ऑप्शनल पेपर निवडत असेल तर त्यामधले किमान 5 ते 6 मुलं याच्यामध्ये चांगल्यातला चांगला स्कोअर घेत आहेत. सो 60-70% जर मुलं त्याच्यामध्ये चांगला स्कोअर घेत असतील तर तो ऑप्शनल पेपर आपल्यासाठी बेटर असेल. आता नवीन पॅटर्न नुसार तर आपल्याला माहित नाहीये कारण हा पॅटर्न वैकल्पिक विषयाचा पॅटर्नच 2023 पासून जो आहे तो लागू होत आहे. त्याच्यामुळे आपण हा पॅरामीटर कसा लावू आता, कारण की हे तर नवीन गोष्ट आहे की आपल्याला माहितच नाही कारण वैकल्पिक विषय फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस झाला. आता आपल्याला हा पॅरामीटर कसा लावता येईल की कशा पद्धतीने या विषयाचा 2-3 वर्षातला सक्सेस रेशो आहे. तर आपण थोडीशी युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची जी एक्झाम आहे त्याचे जे ऑप्शनल पेपर आहेत त्यांचा सक्सेस रेशो पण आपण कन्सिडर करू शकतो की हे जे ऑप्शनल पेपर दिलेले आहेत हे युपीएससी मध्ये कसे स्कोअर करत आहेत, यांचा स्कोअर किंवा सक्सेस रेशो युपीएससी मध्ये कशा पद्धतीचे आहे. तर ते युपीएससी मधले पण आपण बघू शकतो की कशा पद्धतीने त्याच्यामध्ये हे ऑप्शनल पेपर दिलेले आहेत. कारण की जेव्हा आपण हे ऑप्शनल पेपरचा सिलेबस बघू तर सिलेबस जेव्हा आपण बघतोय तेव्हा आपल्याला लक्षात येईल की युपीएससीने एमपीएससीने बेसिकली युपीएससीच्या धर्तीवरच सिलेबस तयार केलेला आहे. मेजर पोर्शन जो आहे ऑप्शनल पेपरचा जो सिलेबस आहे तो डायरेक्टली जसाच्या तसा एमपीएससीने दिलेला आहे जर आपण ऑप्शनल पेपरचे सिलेबस बघितले तर. त्याच्यामुळे युपीएससीचे जो पॅरामीटर आहे तिसरा हा आपण युपीएससीच्या अनुषंगाने पण यूज करू शकतो की युपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये तो ऑप्शनल पेपर कशा पद्धतीने स्कोअर करतोय, त्याचा सक्सेस रेशो किती आहे, किती मुलं युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये तो ऑप्शनल घेत आहेत आणि सक्सेस मिळवत आहेत, राईट. तर तो एक पॅरामीटर आपण त्या अनुषंगाने पण लावू शकतो. त्यानंतर 5वा शेवटचा पॅरामीटर येतो तो म्हणजे की त्या ऑप्शनल पेपरसाठी टाइम किती लागेल आपल्याला प्रिपेअर करण्यासाठी. कारण की असा ऑप्शनल पेपर आपल्याला जनरली निवडायचा नाही आहे ज्याला आपल्याला 5-6 वर्ष जाईल. सो असा ऑप्शनल पेपर आपल्याला निवडायचा नाही कारण की 2023चा जरी अटेम्प्ट धरला किंवा 2024चा जरी अटेम्प्ट धरला तर आपल्याला ऑप्शनल पेपर तयार करण्यासाठी जास्तीत जास्त 4 ते 5 महिन्याचा टाइम पिरियड असते. त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचा ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा ज्याला साधारणतः 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागेल. 3 ते 4 महिन्यामध्ये जो इझिली कव्हर अप होईल असे ऑप्शनल पेपर निवडायचे. याचा अर्थ आपण इथे काय लावू शकतो की आपण बघूया की जे आपण ऑप्शनल पेपर सब्जेक्ट
जे शॉर्टलिस्ट केले त्याचा सिलेबस आपण कन्सिडर करू पहिले, की ज्या ऑप्शनल पेपरचा सिलेबस जो आहे तो फार कमी आहे कंपॅरेटिव्हली टू द अदर ऑप्शनल सब्जेक्ट. तर पहिला आहे की ज्याचा सिलेबस कमी आहे. दुसरा मुद्दा म्हणजे ज्याच्यामध्ये रिसोर्सेस किंवा स्रोत जे आहे ते इझिली अवेलेबल आहे, म्हणजे आपल्याला रिसोर्सेससाठी इकडे तिकडे भटकण्याची गरज पडणार नाही. मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषेमध्ये त्याचे रिसोर्सेस अवेलेबल आहे. मेनली आपण राज्यसेवेची देतोय तर 80% मुलं मराठीतून ही तयारी करतील किंवा मराठीतून पेपर देतील. तो मराठीतून त्या विषयाचे रिसोर्सेस किंवा स्रोत अवेलेबल आहे का हा आपण त्यामध्ये बघूया. त्याच्यामध्ये मार्गदर्शन अवेलेबल आहे का ते पण आपण बघूया. त्याच्यामुळे आपली जास्त मेहनत जाणार नाही आणि कमी टाइम पिरियड मध्ये तो आपला ऑप्शनल पेपर प्रिपेअर होईल. राईट. सो हे 2-3 पॅरामीटर आपण टाइम रिक्वायर्ड किंवा टाइम मॅनेजमेंटच्या हिशोबाने लागू करू, की त्याचा सिलेबस कमी असला पाहिजे, त्याचे रिसोर्सेस तिन्ही भाषेमध्ये आपल्याला अवेलेबल असले पाहिजे आणि मुद्दा म्हणजे मार्गदर्शन अवेलेबल असलं पाहिजे. कारण की आपण ऑप्शनल पेपर निवडला, एखादा ऑप्शनल पेपर आपण चूज केला आणि नंतर लक्षात आलं की त्याचे रिसोर्सेस काही मराठीत आहे, काही आपल्याला हिंदी आणि इंग्लिश मधून वाचावं लागते किंवा बरेचसे रिसोर्सेस जे आहेत आपल्याला इंग्लिश मधून किंवा हिंदी मधूनच वाचावं लागते. तर मुलांना मराठीतून जे तयारी करण्यामुळे त्यांना डबल मेहनत घ्यावी लागेल. इंग्लिश मधलं हिंदी मधलं रिसोर्स वाचावं लागेल, त्याला ट्रान्सलेट करावं लागेल मराठीमध्ये. तो ही मेहनत आपला वेळ जास्तीत जास्त कंझ्युम करते आणि याला मग 4-5-6 महिने आपल्याला फक्त ऑप्शनल पेपरसाठीच जातात. त्याच्यामुळे असा ऑप्शनल पेपर ज्याच्यामध्ये तिन्ही भाषेमध्ये रिसोर्सेस अवेलेबल आहेत, मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये, जेणेकरून जिथे मराठीचा रिसोर्सेस आपल्याला वाटला की हा कमी पडतोय तिथे आपण तात्पुरता तेवढ्यापुरता हिंदी किंवा इंग्लिश रिसोर्स जे आहे तो वापरून आपली गरज भागवू शकतो. आणि मार्गदर्शन जर आपल्याला वाटलं की हा आपला 1-1.5 महिना आपण कंटिन्युअसली वाचतोय तरी आपला हा ऑप्शनल पेपर लक्षात येत नाहीये, तर आपण पटकन त्या विषयाचं मार्गदर्शन कुठे अवेलेबल आहे का आपल्या आसपास, तर ते आपण घेऊ शकतो आणि लगेच त्याला प्रिपेअर करू शकतो. सो मार्गदर्शन पण खूप महत्वाचं आहे. त्याच्यामधलं कोचिंग म्हणत नाहीये मी किंवा क्लासेस लावला पाहिजे आपण असं म्हणत नाहीये, परंतु एखादा सिनियर किंवा एखाद्या विषयात त्या विषयातले तज्ज्ञ आपल्या आसपास जर अवेलेबल असतील तर आपण लगेच त्यांचं मार्गदर्शन घेऊन कशा पद्धतीने आपण तो ऑप्शनल पेपर तयार करू शकतो, या पद्धतीचं मार्गदर्शन अवेलेबल आहे का हे आपल्याला बघावं लागेल. त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंट हा खूप महत्वाचा आहे, की असा ऑप्शनल पेपर आपल्याला त्या 26 सब्जेक्ट मधला निवडायचा आहे की ज्याला प्रिपेअर करताना आपल्याला फार कमी किंवा कमीत कमी टाइम पिरियड लागेल. साधारणतः मी सांगितलं की 3 ते 4 महिन्याच्या वर लागणारा जो ऑप्शनल पेपर आहे तो आपल्याला जनरली स्किप करायचा आहे. असा ऑप्शनल पेपर आपल्याला निवडायचा आहे की ज्याला आपल्याला 3-3.5 महिन्यात तो इझिली प्रिपेअर होईल, कव्हर अप होईल विथ आन्सर रायटिंग प्रॉपरली. त्यानंतर आपण त्याचे टेस्ट सिरीज बघूया. राईट. सो पहिले आपल्याला तो प्रिपेअर करण्यासाठी साधारणतः 3-3.5 महिन्यात तो इझिली कव्हर अप झाला पाहिजे. सो 5 पॅरामीटर्स आपण बघितले, की पहिला पॅरामीटर आहे की ज्याच्यामध्ये खरंच आपल्याला आवड आहे. आता ही आवड निवडण्याची पण एक पद्धत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑप्शनल पेपर निवडताना आवड हा जनरली पॅरामीटर जो आहे तो कळत नाही. आपण काय करू शकतो की आधी स्टेट बोर्डाचे आणि एनसीईआरटीचे बुक्स वाचू शकतो आणि हेच जनरली आम्ही सजेस्ट करतो पोरांना, की आधी तुम्ही जे विषय आहेत त्या विषयातले जे स्टेट बोर्डचे पुस्तकं आहेत आणि एनसीईआरटीचे बेसिक पुस्तक आहेत ते आधी वाचा. हे वाचताना तुम्हाला त्या दरम्यान लक्षात येते की मला कोणत्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट जास्त तयार होत आहे. कोणाला पॉलिटिकल सायन्समध्ये इंटरेस्ट तयार होईल, कोणाला हिस्ट्रीमध्ये जास्त आवड निर्माण होईल, कोणाला जॉग्राफीमध्ये होईल. त्यानंतर आपल्याला एक सोपी जाते ही बाब की आपल्याला त्या आवडणाऱ्या विषयांमधला आपल्या ऑप्शनल सब्जेक्टमध्ये तो विषय आहे का आणि आपण तो ऑप्ट करू शकतो का. राईट. सो आधी आपल्याला जर बेसिक आपण वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की बरेचसे असे 2-3 शॉर्ट टेस्ट आपण ऑप्शनल करू शकतो. दुसरा मुद्दा म्हणजे आपण जे आता हा नवीन आहे पॅटर्न, तर आयोगाने वैकल्पिक विषयाचे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तर आपल्याला मिळणारच नाही. आपण इथे पण युपीएससीचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्या ऑप्शनल्स मधले ते आपण बघू शकतो की कशा पद्धतीने त्या विषयांमध्ये क्वेश्चन्स विचारले जात आहेत युपीएससी द्वारे. कारण का आपल्याला कन्सिडर करायचं आहे तर आपल्याला कम्पेअर करावंच लागेल. सो कारण की नवीन पॅटर्न आहे आणि पहिल्यांदा ते इंट्रोड्यूस होत आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे त्या पद्धतीचे रिसोर्सेस अवेलेबल नाही आहेत. त्याच्यामुळे युपीएससीचे सिव्हिल सर्व्हिसेसचे जे ऑप्शन्स आहेत जे ऑलरेडी रिफ्लेक्ट होते आपल्या एमपीएससी राज्यसेवेमध्ये, तर त्याचे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघू शकतो की कशा पद्धतीने युपीएससी या विषयांवर क्वेश्चन डिझाईन करतात. तर 2-3 जे ऑप्शनल आपण
निवडू त्याचा सक्सेस रेशो युपीएससी मध्ये कसा आहे आणि त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कसे डिझाईन केले जात आहेत युपीएससी द्वारे हे पण आपण पॅरामीटर जे आहे ते लावू शकतो. तो मेनली विषयातली आवड आणि शैक्षणिक पार्श्वभूमी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की त्याच्यामध्ये आवड असली पाहिजे, कारण की आपल्याला 3 ते 4 महिने तो कंटिन्यूस वाचायचा आहे डेली. त्याच्यात आपल्याला नोट्स काढायचे आहेत, त्याच्यातले रिसोर्सेस आपल्याला प्रॉपरली यूज करायचे आणि त्याच्या नोट्स काढून त्याची प्रॉपर टेस्ट सिरीज किंवा रिव्हिजन करायची आणि अप टू सिलेक्शन तुम्हाला तो ऑप्शनल पेपर वाचत राहायचा आहे. त्याच्यामुळे जर आवडच नसेल तर त्या विषयाला घेऊन काहीच फायदा नाही आहे. त्याच्यामुळे त्या विषयातली आवड आपल्याला जनरली असणं गरजेचं आहे. आणि शैक्षणिक बॅकग्राऊंडचा विषय असेल तर आपल्याला एक फायदा असा होतो की आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असतं. त्याच्यातल्या विषयाची एक सर्वसाधारण समज आपल्याला आलेली असते त्या 2-3 वर्षाच्या आपल्या ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला जास्तीची मेहनत त्याच्यासाठी करायची गरज पडत नाही. तर तो आपला शैक्षणिक पार्श्वभूमीचा ऑप्शनल पण आपण निवडू शकतो. जे एमबीबीएस बॅकग्राऊंडचे आहेत किंवा बीए करणारे विद्यार्थी आहेत ते जनरली ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट किंवा मेडिकल बॅकग्राऊंडचे मुलं एमबीबीएस त्यांनी 5 वर्ष त्याच्यात मेहनत केलेली असते. त्याच्यामुळे ते एमबीबीएसचा जो सब्जेक्ट आहे तो जनरली मेडिकल सायन्सचा तो आपण निवडला जाऊ शकतो. इंजिनिअरिंगचे 2-3 सब्जेक्ट दिलेले आहेत. त्या 3 सब्जेक्ट पैकी आपण जो आपला बॅकग्राऊंड असेल तो आपण निवडू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये जास्तीची मेहनत घेण्याची गरज पडणार नाही. त्याचे रिसोर्सेस आपण ऑलरेडी वापरलेले असतात, यूज केलेले असतात. त्याच्या नोट्स आपण केलेल्या असतात आणि कॉलेज लेवलवर आपण डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस ऑलरेडी त्याच्याबद्दलची केलेली असते. आपण पेपर सॉल्व्ह केलेले असतात सेमिस्टरचे आणि फायनली एक्झामचे. त्याच्यामुळे आपली एक आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस पण त्याच्यामध्ये झालेली असते. त्याच्यामुळे जास्तीची मेहनत आपली होत नाही त्याच्यामध्ये. म्हणून मग अकॅडमिक बॅकग्राऊंडचे आणि आपले आवड असणारे सब्जेक्ट आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर हे मग महत्वाचे आहे की बा त्याच्यामध्ये मटेरियल अवेलेबल आहे का, मार्गदर्शन अवेलेबल आहे का. त्याच्यानंतर जनरल स्टडीज सोबत त्याचं साम्यता कशा पद्धतीने आहे ते मी तुम्हाला सांगितलं की त्याचा एक फायदा असा होईल तुम्हाला की जनरल स्टडीजची तयारी करताना ऑलरेडी त्या ऑप्शनल सब्जेक्टची तुमची तयारी होईल आणि तेवढा वेळ तुमचा वाचेल. आणि मग येतो की त्याच्याबद्दलचा सक्सेस रेशो तो आपल्याला युपीएससी सोबत थोडासा कम्पेअर करावा लागेल आणि टाइम पिरियड साधारणतः 3 ते 4 महिन्याच्या वरचा ऑप्शनल पेपर आपला टाइम घेणारा नसावा. सो हे पॅरामीटर्स आपल्याला लक्षात घेऊन जे पॉप्युलर इम्पॉर्टंट काही ऑप्शनल पेपर्स बाहेर निघतात जे आपण सध्याच्या लेवलवर स्टडी मटेरियलच्या हिशोबाने, मार्गदर्शनाच्या हिशोबाने, आपल्या अकॅडमिक बॅकग्राऊंडच्या हिशोबाने आणि ज्याच्यामध्ये सर्वसाधारण माहिती सगळीकडे अवेलेबल आहे, रिसोर्सेस अवेलेबल आहे, मराठीतून, हिंदीतून, इंग्लिशमधून असे ऑप्शनल पेपर कोणकोणते आहेत जे आता सध्याच्या लेवलवर आपण ऑप्ट करू शकतो 2023च्या किंवा 2024च्या तुमच्या अटेम्प्टनुसार. सो असे कोणते ऑप्शनल सब्जेक्ट आहेत तर ते काही ऑप्शनल सब्जेक्ट आपण शॉर्टलिस्ट केले जे आपण निवडू शकतो. त्याच्यामधला पहिला ऑप्शनल आहे तो म्हणजे हिस्ट्री. आता हिस्ट्री बीए करणाऱ्या विद्यार्थ्यांना हिस्ट्री हा सब्जेक्ट असतो. त्यांनी 3 वर्ष बीएच्या दौरान ते हिस्ट्री वाचलेलं असतं. मराठीतले बरेचसे रिसोर्सेस आपल्याला अवेलेबल आहेत. आपण राज्यसेवेची परीक्षा देतोय तर जे आपण पुस्तक यादी बघितली होती की प्रिलिमसाठी, मेन्ससाठी हिस्ट्रीमध्ये बरंचसं मटेरियल अवेलेबल आहे आणि एमपीएससी मध्ये तर बरेचसे ऑथर्स तयार झालेले आहेत की ज्यांनी हिस्ट्रीमध्ये आपले रिसोर्सेस अवेलेबल केलेले आहेत पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आणि मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने पण. राईट. बरेचसे आपल्या विद्यापीठांचे पण बरेचसे बुक्स आपल्याला अवेलेबल होऊ शकतात बीएचे, एमएचे जे आपण वापरू शकतो हिस्ट्रीच्या ऑप्शनल पेपरच्या सब्जेक्टसाठी. तो सिलेबस जेव्हा आपण या मटेरियल सोबत कम्पेअर करतो तर पहिला मुद्दा आहे की आपण सिलेबस जो आहे तो आपण बघावा सुरुवातीला आणि त्याच्यासोबत जे आपण मटेरियल कलेक्ट केलेलं आहे त्या सब्जेक्टच्या रिलेटेड तर किती मटेरियल जे आहे त्याच्यामध्ये आपला सिलेबस जो आहे तो रिफ्लेक्ट होतो. राईट. तो आपल्याला ते पॅरामीटर बघायचं. त्या अनुषंगाने हिस्ट्री हा असा सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये हिंदी, इंग्लिश, मराठी तिन्ही सब्जेक्टमध्ये मटेरियल अवेलेबल आहे. मार्गदर्शन पण तुम्हाला अवेलेबल होईल. तुमच्या आसपास कोणी हिंदी हिस्ट्री मधला प्रोफेसर जनरली मिळेलच की जे हिस्ट्री शिकवत आहेत. सो मार्गदर्शनाचा अभाव राहणार नाही. बरेचसे कोचिंग इन्स्टिट्यूट पण आता हिस्ट्रीचं मार्गदर्शन त्यांनी सुरू केलेलं आहे एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वैकल्पिक विषयाच्या अनुषंगाने. सो हिस्ट्रीमध्ये आपल्याला जास्त मेहनत घेण्याची गरज पडणार नाही. त्याचं जे पॅरामीटर्सच्या अनुषंगाने हिस्ट्री एक पॉप्युलर सब्जेक्टमध्ये गणलं जाईल. त्याच्यानंतर जॉग्राफी आहे हाही सब्जेक्ट आहे ज्याचं मटेरियल जनरली आपला मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये तिन्ही लेवलमध्ये चांगले ऑथर्स आहेत ज्यांनी मटेरियल रिसोर्सेस आपल्याला दिलेला आहे. मार्गदर्शनाचा अभाव पडणार नाही आणि एक चांगलं मटेरियल आपल्याला जॉग्राफीच्या अनुषंगाने पण मिळू शकतं. तो एक हिस्ट्री नंतर एक पॉप्युलर सब्जेक्ट जो आहे ज्याचं मटेरियल
टाइम पिरियड परत आपल्याला साधारणतः 3 ते 4 महिन्याचा टाइम पिरियड याला लागेल. सो ते 5ही पॅरामीटर आपण लागू करून हे ऑप्शनल सब्जेक्ट शॉर्टलिस्ट केलेलं आहे. हिस्ट्री पण जनरली तुम्हाला प्रिपेअर करण्यासाठी जास्तीत जास्त 4 महिन्याचा टाइम पिरियड लागेल. आणि दुसरा मुद्दा म्हणजे हा जीएस मध्ये पण रिफ्लेक्ट होतो आपल्या सामान्य अध्ययनाच्या पेपर 1 मध्ये हिस्ट्री आपल्याला, ज्याच्यामध्ये हिस्ट्री ऑफ इंडिया आहे, महाराष्ट्र आणि वर्ल्ड आहे, राईट. वर्ल्ड हिस्ट्री पण, तो हिस्ट्री आपल्याला त्याच्यामधून कव्हर होईल. जिओग्राफी मग आपला जीएस मध्ये ओव्हरलॅप होतोय. टाइम पिरियड जनरली 3.5 ते 4 महिने आपल्याला त्याला प्रिपेअर करण्यासाठी लागेल आणि मार्गदर्शन अवेलेबल आहे. त्याच्यानंतर पॉप्युलर तिसरा सब्जेक्ट आहे तो म्हणजे पॉलिटिकल सायन्स अँड आयआर. हा जनरली जास्तीत जास्त म्हणजे 10 पैकी साधारणतः 4 ते 5 विद्यार्थी हा ऑप्शनल पेपर निवडतात आणि निवडत आहे, कारण की त्याच्यामध्ये तो एक चांगला अंडरस्टँडिंगचा सब्जेक्ट आहे, इझिली अंडरस्टँड होतो. 10 पैकी 8 विद्यार्थ्यांना या विषयामध्ये खूप आवड राहते. पॉलिटिकल सायन्स अँड आयआर मध्ये राज्य व्यवस्था असेल किंवा इंटरनॅशनल रिलेशन असेल, करंटचा जनरली टॉपिक आहे, त्याच्यामुळे जास्त स्टॅटिक वाचण्याची गरज पडत नाही. आपण न्यूजपेपर आणि जो बेसिक सिलेबस आहे तो जरी व्यवस्थित वाचला तरी आणि करंटमध्ये जर आपण राहिलो तर आपला चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे हा ऑप्शनल पेपर तयार होऊ शकतो. त्याच्यामुळे पॉलिटिकल सायन्स अँड मराठीत, हिंदीत आणि इंग्लिश तिन्ही लेवलवर याचं स्टडी मटेरियल, मार्गदर्शन अवेलेबल आहे. साधारणतः हा पण सब्जेक्ट जो आहे तो 3.5 ते 4 महिन्यात इझिली कव्हर अप होणारा हा ऑप्शनल सब्जेक्ट आहे. टाइम रिक्वायर्ड पण त्याची लिमिट जे कमी आहे. आणि युपीएससीचा जर आपण कन्सिडर केलं तर या ऑप्शनल पेपरची पॉप्युलॅरिटी खूप आहे. युपीएससी साठी पण ऑप्ट करणारे जे विद्यार्थी आहेत ज्याच्यामध्ये ऑप्शनल पेपर ते निवडतात, तर पॉलिटिकल सायन्स अँड आयआर निवडणारे खूप जास्त विद्यार्थी आहेत. आणि युपीएससी मध्ये पण त्याचा सक्सेस रेशो खूप चांगला आहे. 500 पैकी जनरली हा सब्जेक्ट आपल्याला 300 ते 320 पर्यंत इझिली नेऊ शकतो, जो एक चांगल्यातला चांगला स्कोर आहे. ठीक आहे. तो पॉलिटिकल सायन्स अँड आयआर मध्ये पण चांगल्यातला चांगला स्कोर आपण करू शकतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी याला निवडू शकतात. त्याचं मटेरियल पण आपल्याला अवेलेबल आहे. फक्त आपल्याला त्याचा सक्सेस रेशो आणि इझिली मटेरियल अवेलेबल आहे की नाही हे आपल्याला कन्सिडर करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पॉप्युलर सब्जेक्ट आहे तो म्हणजे सोशोलॉजी. बरेच विद्यार्थी बीए करणारे किंवा एमए करणारे विद्यार्थी सोशिओलॉजी मधून ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करतात. ते विद्यार्थी जनरली सोशिओलॉजीला ऑप्ट करू शकतात किंवा अदर बॅकग्राऊंडचे जे विद्यार्थी आहेत ते पण सोशिओलॉजी ऑप्ट करू शकतात. एक चांगला अंडरस्टँडिंग सब्जेक्ट आहे आणि जनरली आपण सोसायटीत वावरतोय तर बऱ्याचशा बाबी आपल्या ऑलरेडी लक्षात आलेल्या असतात. जेव्हा आपण वाचतो तेव्हा लक्षात येतं की हा ऑलरेडी आपण जगतोय किंवा ह्या ऑलरेडी गोष्टी आपल्या आसपास घडत आहेत. त्याच्यामुळे त्या गोष्टी पुस्तकातून रीड करताना आपल्याला इझिली कॅचअप होतो आणि एक एरिया ऑफ इंटरेस्ट त्या विषयामध्ये सब्जेक्टमध्ये तयार होतो. जी आवड आहे ती आपली तयार जर झाली तर आपला एक चांगल्यातला चांगला ऑप्शनल पेपर तयारी आपली होऊ शकते. त्याच्यामुळे सोशिओलॉजी एक चांगला ऑप्शनल सब्जेक्ट आहे ज्याचं मटेरियल आणि मार्गदर्शन हिंदी, मराठी, इंग्लिश तिन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. टाइम रिक्वायर्ड जनरली याला 4 महिने लागू शकतात. 3 ते 4 महिन्यामध्ये हा ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे तो कव्हर अप इझिली होईल तुमचा. आणि मटेरियल जनरली याचं सर्वच जे हिंदी, इंग्लिश, मराठी तिन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. सो जे मराठीतून तयारी करतायत त्यांना पण हा ऑप्शनल पेपर चांगल्यातला चांगला प्रकारे तयार करता येऊ शकतो. जे इंग्लिशमधून किंवा इंग्लिशमधून देतील त्यांना पण इझिली मटेरियल अवेलेबल असेल. ठीक. जीएस मध्ये पण हा ऑप्शनल सोशिओलॉजीचा आहे तो आपल्या पेपर 1 मध्ये सोसायटी आहे. पेपर 2 मध्ये काही सोशल जस्टिसचे इश्यूज आहेत. पेपर 4 मध्ये इथिक्सच्या मध्ये पण बरेचसे आपल्याला केस स्टडीज जनरली सोसायटी किंवा सोशिओलॉजी सब्जेक्ट मधले विचारले जातात, राईट. तर हा ओव्हरलॅप होणारा पण आहे आपल्या जीएसच्या सब्जेक्ट सोबत. त्यानंतर एक पॉप्युलर सब्जेक्ट जो आहे जे जनरली युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस देणारे विद्यार्थी मॅक्झिममली ऑप्ट करतात तो म्हणजे अँथ्रोपॉलॉजी, मानवशास्त्र आपण ज्याला म्हणतो. याचंही पण मटेरियल जे आहे ते इझिली हिंदी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. मराठीमध्ये काही प्रमाणात म्हणजे 50% मटेरियल आपल्याला या सब्जेक्ट मधल्या सिलेबस अनुसार मिळेल. 50% जे मटेरियल ते आपल्याला हिंदी आणि इंग्लिशमधून वाचावं लागेल. ही रियालिटी आहे. हा फॅक्ट आपल्याला माहित असला पाहिजे की सर्वच्या सर्व 100% मटेरियल जे आहे ते मराठीत अवेलेबल नाहीये. कारण की बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये हा मानवशास्त्र विषय जो आहे तो ग्रॅज्युएशनला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला आहेच नाही. बऱ्याचशा काही ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशनला हा सब्जेक्ट आहे, परंतु जनरली बीए करणारे किंवा ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थी मानवशास्त्र किंवा अँथ्रोपॉलॉजी हा जनरली ऑप्ट करत नाही. त्याच्यामुळे याचं मटेरियल जे आहे विद्यापीठास्तरीय लेवलवरचं जे मटेरियल आहे किंवा ऑथर्स पण जे असतील त्यांचं पण मटेरियल मराठीमध्ये जनरली अवेलेबल नाही आहे. इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्हाला याचं मटेरियल
इझिली अवेलेबल होईल. त्याच्यामुळे आपल्याला हा फॅक्ट माहीत असला पाहिजे की 50% मटेरियल जे आहे, ज्याच्यामध्ये जनरली सोशल अँथ्रोपॉलॉजी आहे, याचं मटेरियल आपल्याला फिजिकल अँथ्रोपॉलॉजी आहे, याचं मटेरियल आपल्याला मराठीतून मिळेल. बाकीचं जे मटेरियल आहे ते आपल्याला वाचावं लागेल हिंदी आणि इंग्लिशमधलं. ठीक आहे. परंतु या विषयाचा सक्सेस रेशो यूपीएससी खूप जास्त आहे. राईट. सक्सेस रेशो ज्या पद्धतीने PSIR ऑप्शनल आहे त्याच पद्धतीने जास्तीत जास्त ऑप्ट करणारे जो सब्जेक्ट आहे ऑप्शनल सब्जेक्ट तो म्हणजे अँथ्रोपॉलॉजी आहे, मानवशास्त्र आहे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थी याच्यात पास पण होत आहेत अँथ्रोपॉलॉजी घेऊन. राईट. टॉपर्स पण याच्यामध्ये येत आहेत अँथ्रोपॉलॉजीमध्ये. त्याच्यानंतरचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे जो पॉप्युलर आहे, ज्याचं मटेरियल अवेलेबल आहे, तो म्हणजे फिलॉसॉफी, तत्वज्ञान ज्याला आपण म्हणतो. फिलॉसॉफीमधून ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएट करणारे बरेचसे विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आहेत. त्याचं मार्गदर्शन तुम्हाला इझिली अवेलेबल होईल. त्याच्यामधले तज्ज्ञ इझिली अवेलेबल होईल. मराठीत, हिंदी आणि इंग्लिश तिन्हीही लँग्वेजमध्ये त्याचं मटेरियल तुम्हाला इझिली अवेलेबल होईल. विद्यापीठीय स्तरावर पण बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये हा सब्जेक्ट बरेच विद्यार्थी निवडतात. त्याच्यामुळे शैक्षणिक पार्श्वभूमीच्या दृष्टिकोनातून पण हा आपल्याला एक सब्जेक्ट निवडता येऊ शकतो आणि जनरली हा इंटरेस्टिंग पण आहे. फिलॉसॉफी बऱ्याचशा इम्पॉर्टंट फिलॉसॉफीज याच्यामध्ये आपण शिकत असतो आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि साधारणतः हा सब्जेक्ट प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला एक साधारणतः 3.5 ते 4 महिन्याचा कालावधी लागेल. इझिली कव्हर अप होईल आपला मॅक्झिममली 4 महिन्यामध्ये हा ऑप्शनल सब्जेक्ट. आणि सिलेबस जर आपण बघितला आयोगाचा तर आपल्याला लक्षात येईल की कंपॅरेटिव्हली याचा पण सिलेबस कमीत कमी सिलेबस आहे. राईट. शेवटचा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे जो आपण शॉर्टलिस्ट केलेला आहे ते 5 पॅरामीटर्स लावून तो म्हणजे मराठी लिटरेचर, ज्याचा सिलेबस या बाकीच्या 6 विषयांपेक्षाही कमी आहे. सगळ्यात शॉर्ट सिलेबस जो आहे तो आहे आपल्या मराठी लिटरेचर. आता मराठी लिटरेचरचा आहे, परंतु याला जनरली ऑप्ट करू शकतात किंवा निवडू शकतात तेच विद्यार्थी ज्यांनी ऑलरेडी मराठी लिटरेचरमध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जे करत आहेत ते. कारण की मराठी लिटरेचरमध्ये होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना आवड नसते, कारण की आपल्याला डीपली काही गद्य, पद्य, कविता, पोएट्री किंवा जे परिपाठ असतात ते सगळे आपल्याला वाचावे लागतात. महत्त्वाच्या ऑथर्सचे आपल्याला पुस्तकं वाचावे लागतात. त्याचा सारांश आपल्याला वाचावा लागतो. त्या पुस्तकांमधली महत्त्वाचे मुद्दे जे रिफ्लेक्ट होतात किंवा पुस्तकांमध्ये काय काय बाबी दिलेल्या आहेत त्या बऱ्याचशा आपल्याला लिटरेचर लेवलवर आपल्याला वाचाव्या लागतात. त्याच्यामुळे डीप स्टडी करावं लागतं आपल्याला त्या लिटरेचरची, त्या साहित्याची. त्या साहित्याच्या अनुषंगाने जेवढेही महत्त्वाचे रिसोर्सेस आहेत ते आपल्याला वाचावे लागतात. त्याच्यामुळे हे विद्यार्थी जनरली आपण सामान्य विद्यार्थी जनरली मराठी लिटरेचर किंवा हिंदी लिटरेचर किंवा इंग्लिश लिटरेचरकडे जात नाही. परंतु ज्यांना जनरली याच्यामध्ये आवड आहे, पुढे त्यांना BEd किंवा DEd करायचं आहे किंवा ज्याच्यामध्ये त्यांना तो विषय त्यांना टीचर बनून शिकवायचाही पण आहे, असे विद्यार्थी जनरली तो लिटरेचरचा सब्जेक्ट निवडतात. हा फॅक्ट आहे, हा आपल्याला माहीत असला पाहिजे. परंतु जे अदर बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत ते पण हा मराठी लिटरेचर आता एक कन्सिडर करू शकतात, कारण की याचा सिलेबस खूप कमी आहे. साधारणतः जर तुम्ही सिरियसली हा सिलेबस जर बघितला आणि वाचण्याचा प्रयत्न केला तर जास्तीत जास्त 3-3.5 महिन्यात ऑप्शनल जो आहे तो आपला कव्हर अप होऊ शकतो. फक्त तुम्हाला इंटरेस्टने तो वाचावा लागेल. रिसोर्सेस त्याचे मराठीत ऑब्व्हियसली मराठी लिटरेचर आहे तर मराठी लिटरेचरचे रिसोर्सेस तुम्हाला इझिली अवेलेबल होईल. मार्गदर्शन पण इझिली अवेलेबल होईल आणि टाइम रिक्वायर्ड पण त्याचा कमी आहे. राईट. फक्त एक मुद्दा पॅरामीटर त्याच्यासाठी लागू होत नाही की याचं GS मध्ये ओव्हरलॅपिंग फक्त तुमच्या जो मराठीचा पेपर आहे कंपल्सरी क्वालिफाईंग इन पेपर त्याच्यातच फक्त रिफ्लेक्ट होईल. अदर लिटरेचर आपल्या जे जनरल स्टडीजचे पेपर आहेत सामान्य अध्ययनाचे त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होणार नाही. तो हा एक फॅक्ट आहे. सो या 5 पॅरामीटर्स नुसार आपण हे 7 ऑप्शनल पेपर शॉर्टलिस्ट केले, ज्याला आपण कन्सिडर करू शकतो आणि आता लवकरात लवकर तयारी करण्याच्या हिशोबाने या 7 ऑप्शनल पैकी एक कुठला तरी ऑप्शनल पेपर आपण निवडून तयारीला लागू शकतो. त्याचं रिसोर्सेस, टाइम रिक्वायर्ड, मार्गदर्शन सगळं इझिली अवेलेबल आपल्याला होईल. राईट. सो अशा पद्धतीने हे 7 ऑप्शनल पेपर आपण शॉर्टलिस्ट केलेले आहे. बरेचसे क्लासेसवाले आता याच्याबद्दलचे क्लासेस पण घ्यायला सुरुवात केली आहे, परंतु मटेरियल कमी जे मराठीतून आहे ते फार कमी आहे. काही ऑप्शनलसाठी आपल्याला हिंदी आणि इंग्लिशमधून पण मटेरियल वाचावं लागेल. शेवटचा मुद्दा जो आहे तो आपल्या आजच्या या संवादाचा तो म्हणजे ऑप्शनल पेपरचे जनरल प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आपली काय असली पाहिजे. कशा पद्धतीने आपण ज्या पद्धतीने आपण प्रिलिम्सची स्ट्रॅटेजी बघितली होती,
मेन्सची स्ट्रॅटेजी बघितली होती, त्याच पद्धतीने आपण वैकल्पिक विषय किंवा ऑप्शनल पेपरची आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. तर परत तेच मुद्दे येतात, तो म्हणजे की आपल्याला त्या विषयातले बेसिक अंडरस्टँडिंग जे आहे ते क्रिएट करावी लागेल. फॉर एक्झाम्पल, मी जर पॉलिटिकल सायन्स अँड आय आर निवडत असेल, जो की एक मी सांगितलं शॉर्टलिस्ट केलेल्या एका पॉप्युलर सब्जेक्ट पैकी एक आहे. तर PSIR जर आपण किंवा पॉलिटिकल सायन्स अँड आय आर जर आपण निवडत असू, तर त्याच्यामधले एक बेसिक अंडरस्टँडिंग आपली क्रिएट असली पाहिजे. काय की आपल्याला त्याचा सिलेबस प्रॉपरली माहीत असला पाहिजे, ऑप्शनल सब्जेक्टचा काय आहे, त्याच्यामधलं बेसिक जे NCERT किंवा स्टेट बोर्डचं जे मटेरियल आहे, जे आपण ऑलरेडी प्रिलिम्स आणि मेन्ससाठी वापरत आहे, तर ते आपण ऑलरेडी वाचलेलं असलं पाहिजे, जेणेकरून आपला एक एरिया ऑफ इंटरेस्ट त्या सब्जेक्टमध्ये तयार होईल. आणि तिसरा मुद्दा म्हणजे बेसिकमध्ये येतो की आपण किमान त्याचे 4 ते 5 वर्षाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत ते बघितलेले असावे. आता या 2023च्या पॅटर्ननुसार पहिल्यांदा वैकल्पिक विषय येतोय, त्याच्यामुळे आपल्याकडे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तर नसणार. तर आपण UPSCचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत PSIR ऑप्शनलचे किंवा जोही तुम्ही ऑप्शनल पेपर निवडत आहेत त्याबद्दलचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघू शकता. कशा पद्धतीने UPSC या ऑप्शनल पेपर डिझाईन करत आहेत, कोणते 10 मार्कर्स क्वेश्चन डिझाईन करत आहेत, कोणते 15 मार्कर्स करत आहेत, कोणते 20 मार्क्ससाठी विचारले जात आहेत क्वेश्चन. तर सिलेबस मधले कोणकोणते असे टॉपिक्स आहेत ज्याच्यावर 10 मार्कर्स, 15 मार्कर्स, 20 मार्क्स वाले क्वेश्चन जे आहेत ते डिझाईन केले जात आहेत. त्या अनुषंगाने आपण त्या त्या टॉपिक्सला तेवढा भर देत जाऊ. राईट. सो या पद्धतीने आपण बेसिक तयारी आपली असली पाहिजे ऑलरेडी. त्याच्यानंतर मुद्दा आहे तो म्हणजे की त्याच्यामधले आपल्याला रेफरन्स बुक्स, रिसोर्सेस जे आहेत ते आणि मार्गदर्शन हे प्रॉपरली आहे की नाही. आता ते जे आपण शॉर्टलिस्ट केले त्याच्यापैकी आपल्याला जे आपण 7 ऑप्शनल पेपर शॉर्टलिस्ट केले त्याचं मार्गदर्शन आपल्याला इझिली अवेलेबल आहे. सो त्याच्यामधले रेफरन्स बुक्स आपल्याला प्रॉपरली निवडावे लागतील, प्रॉपरली आपल्याला ते रीड करावं लागेल, टाइमली त्याच्या नोट्स काढाव्या लागतील आणि टाइमली प्रॅक्टिसमध्ये येतं त्याची रिव्हिजन. आपल्याला रिव्हिजन जे आहे ते आपल्याला टाइमली करावी लागेल. सो बेसिक मध्ये आपण वाचू त्याचा सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि NCERT किंवा स्टेट बोर्डचा सिलेबस. हा एक आपला एरिया ऑफ इंटरेस्ट तयार करेल त्या सब्जेक्टचा, जो आपल्याला कंटिन्यू 3-4 महिने वाचायचा आहे. त्याच्यानंतर मग आपण त्याच्या रेफरन्स बुक्स कडे वळू. सिलेबसनुसार, सिलेबसच आपला एक गुरु असतो या पूर्ण प्रोसेसमध्ये. सिलेबस प्रत्येक वेळेस आपल्याला माहित असला पाहिजे की कोणत्या पुस्तकातून जो टॉपिक आहे तो आपल्या सिलेबसमध्ये ऑलरेडी रिफ्लेक्ट होतो की नाही. ऍडिशनल जे आपल्या सिलेबसच्या व्यतिरिक्त भाग आहे तो आपल्याला वाचण्याची गरज नाहीये. ठीक आहे. सो रेफरन्स बुक्स आपण जे आहेत ते त्याच्यामधले आणि मार्गदर्शन ते घेत राहू आणि टाइमली त्याच्या नोट्स. हा येतो जनरली ऍडव्हान्स लेवलवर. आणि प्रॅक्टिस लेवलवर येतो की आपली त्याची टाइमली रिव्हिजन झाली पाहिजे, त्याच्यामधली आपली टेस्ट सिरीज सॉल्व्ह झाली पाहिजे. कारण की हा जो सब्जेक्ट आहे तो आहे वर्णनात्मक, जसे जनरल स्टडीजचे पेपर आहेत, निबंधाचा पेपर आहे, त्याच्यामुळे आपल्या याच्यात आन्सर रायटिंग डेव्हलप करावी लागेल. कारण की 500 मार्कासाठी जर आपला हा पेपर आहे, तर आन्सर रायटिंग जर आपली चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये डेव्हलप नसेल तर आपण उत्तर चांगल्या लेवलचे लिहू शकू नाही. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की ऑलरेडी हे ऑप्शनल पेपर आमच्या ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलवर झालेले आहे, त्याच्यामधले आम्ही ऑलरेडी पेपर्स दिलेले आहेत, परंतु तो अकॅडमिक बॅकग्राऊंडचे क्वेश्चन्स वेगळ्या लेवलचे असतील, आयोग जे क्वेश्चन्स डिझाईन करेल ते वेगळ्या लेवलचे असतील. राईट. त्याच्यामुळे हे आपल्याला कन्सिडर करावं लागेल की आपल्याला त्याच्यामध्ये पण प्रॉपर आन्सर रायटिंग जे आहे ते डेव्हलप करावी लागेल. आन्सर रायटिंग तेव्हाच डेव्हलप होईल जेव्हा आपण त्याच्यातलं बेसिक आणि स्टँडर्ड मटेरियल वाचलेलं असेल. कारण की आपल्याकडे लिहिण्यासाठी मुद्दे नसतील तर आपण आन्सर रायटिंग करू शकणार. सो आन्सर रायटिंग होते की आपण 2-2.5 महिने तो कंटिन्युअस एकदा तो रीड केला, त्याच्या नोट्स काढल्या, रिवाइज केल्या आणि आता आपण UPSCचे प्रायमरी लेवलवर क्वेश्चन पेपर किंवा काही क्लासेसवाले जर आपल्याला किंवा टेलिग्रामवर अवेलेबल होत असणारे जे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर असतील त्याच्याबद्दलचे किंवा टेस्ट असेल किंवा मॉक टेस्ट असतील त्या आपण प्रायमरी लेवलवर सॉल्व्ह करू शकतो आणि प्रॅक्टिस करू शकतो आन्सर रायटिंगची. आणि ते आन्सर रायटिंग केलेले जे प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत ते टाइमली आपल्याला जे आहेत ते आपल्याला ते सॉल्व्ह केलेले जे आन्सर्स आहेत ते त्याच्यावर रिमार्क पण घ्यायचा, प्रॉपर चेक करून घ्यायचे ते प्रॉपर, की आपण जे उत्तरं लिहित आहेत. फॉर एक्झाम्पल मी 10 मार्काचा क्वेश्चन लिहिला, 10 मार्क्ससाठीचा क्वेश्चन लिहिला, तर त्याच्यामध्ये जनरली मला किती मार्क्स मिळू शकतात तो आपल्याला चेक करणे आणि त्याच्यावर कोणकोणते मुद्दे आहेत जिथे मी लॅक करतोय, कोणकोणते मुद्दे मी त्या 10 मार्क्स क्वेश्चन मध्ये लिहिले नाही जे लिहायला पाहिजे होते.
सो हे टाइमली त्याची मार्किंग पण गरजेची आहे, चेक करणं फार गरजेचं आहे. एक्सपर्ट्सद्वारे किंवा आपल्या जिथे आपण क्लास लावलेला असेल तिथून पण आपण तो चेक करू शकतो. सो टाइमली त्याला सॉल्व्ह करणे आणि त्याचे चेक करणे, त्याचे रिमार्क घेणे, तेव्हाच आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो की कोणकोणते असे क्वेश्चन आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. राईट. सो अशा पद्धतीने एक प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आपली असेल की जे आपण ऑप्शनल पेपर जनरली शॉर्टलिस्ट केले त्याच्यामधलं बेसिक मटेरियल आपलं वाचणं गरजेचं आहे. सो बेसिक मटेरियल जनरली साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपलं होऊन जातं. एकदा का आपलं बेसिक मटेरियल प्रॉपरली झालं तर याला जास्तीत जास्त 1 ते 1.5 महिना लागतो. 3 महिन्यात हे पूर्ण आपलं होतं आणि उरलेला जो 1 महिना आहे त्याच्यामध्ये आपली रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं होते त्या दोन्ही सब्जेक्टचे ऑप्शनल पेपर. राईट. 1.5 महिना लागेल साधारणतः. तो मॅक्झिममली 4-4.5 महिन्याच्या वर तो ऑप्शनल पेपर आपला जाणार नाही. तर जे आपण शॉर्ट टेस्ट केले ते तुमचे साधारणतः 3-3.5 महिन्यातच कव्हर अप होणारे ऑप्शनल पेपर आहेत. राईट. आणि 2023च्या किंवा 23-24च्या अटेम्प्टनुसार हे ऑप्शनल पेपर खूप महत्त्वाचे आहेत. त्याचं मटेरियल सगळं गायडन्स तुम्हाला सगळ्यांना अवेलेबल आहे. सो पॅरामीटर्स आपण बघितले, त्याचे जे पॉप्युलर ऑप्शनल सब्जेक्ट आहेत ते आपण बघितले आणि शेवटी त्याची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आपण बघितली की कशा पद्धतीने आहे. आता शेवटचा मुद्दा आहे जो आपण बघूया की आपल्या मिशन ॲज फाउंडेशनद्वारे आपण बरेचसे अदर कोर्सेस पण लॉन्च केलेले आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम रिच्युअल, स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर जे आपण घेतो त्याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे एक्सपर्ट्स आपल्याला स्पर्धा परीक्षा आणि वेगवेगळ्या फील्डबद्दल माहिती देतात. त्याच्यानंतर इफेक्टिव्ह स्टडी टेक्निक्स हा सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे की स्टडी करताना कोणकोणत्या टेक्निक्स यूज करून आपण प्रॉपरली अभ्यास जे आहे ते करू शकतो. नोट्स मेकिंग प्रोसेस कशा पद्धतीची असते, नोट्स कशा काढायच्या जनरली. त्याच्यानंतर सक्सेसफुल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आपण लॉन्च केलेला आहे. त्याच्यानंतर NCERT बेसिक कोर्स जो UPSC MPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. कारण आपण हे जे सिरीज बघतोय त्याच्यामध्ये बऱ्याचदा मी नमूद करतो की NCERT स्टेट बोर्ड आपल्याला वाचणं फार गरजेचं आहे. प्रीसाठी, मेन्ससाठी आणि ऑप्शनल सब्जेक्टसाठी पण तो आपण जॉईन करू शकतो. तर हे हँडबुक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बरीचशी माहिती मिळू शकते आणि ते तुम्ही मागवू पण शकता खाली दिलेल्या नंबरवर. तर हा झाले आपले आजचे DH6चे टॉपिक ज्याच्यामध्ये आपण वैकल्पिक विषय जो कंप्लीट केला आपला. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणाला विचारण्याची गरज पडणार नाही की वैकल्पिक विषय आहेत कोणते, तो आम्ही कसा निवडावा आणि त्याच्याबद्दलची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. कारण की ओव्हरऑल 3-4 मुद्दे जे महत्त्वाचे होते ते आपण कन्सिडर केले आणि ते सगळे आपण प्रॉपरली डिस्कस केलेले आहेत. उद्याचा जो आपला Day 7 असेल त्याच्यामध्ये आपण जो आपला मुख्य परीक्षेमधला निबंध पेपर राहिलेला आहे तो आपण बघूया की निबंध पेपर बऱ्याच जणांना अडचण जात असेल की हा निबंधाचा पेपर एक्झॅक्टली आहे काय. 250 मार्कासाठी निबंधाचा पेपर घेत आहे म्हणजे त्याच्यात विचारणार काय आता, त्याच्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट येऊ शकतात, कोणकोणत्या विषयांवर निबंध येऊ शकते आणि 1000 ते 1200 शब्दांची लिमिट दिली आहे जे आतापर्यंत आपण कधी सॉल्व्ह केलेले नाही आहेत एवढ्या वर्ड लिमिटवर निबंध. अकॅडमिकवर पण आपण 10वी किंवा 12वीला जे निबंध लिहितो ते साधारणतः 400-450 शब्दांचे असतात. परंतु 1000 ते 1200 शब्दांमध्ये जर आपल्याला निबंध लिहायचा असेल तर आपली अंडरस्टँडिंग लेवल काय असली पाहिजे, कोणकोणते रिसोर्सेस आपण या GSच्या सोबतचे इतर रिसोर्सेस आपण वाचू शकतो. त्याच्यामुळे अवांतर वाचनाचं जे महत्त्व आहे ते पण आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यासोबत विविध स्रोत कोणते आहेत ते आपण बघूया आणि मग महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे नोट्स बनवण्याची पद्धत कशी असली पाहिजे आपली, जी ओव्हरऑल GS आपल्या मुख्य परीक्षेसाठी, पूर्व परीक्षेसाठी आणि वैकल्पिक विषयांसाठी तुम्हाला महत्त्वाची पडेल. नोट्स कशा काढायच्या, काही नोट्स मी तुम्हाला डिस्प्ले पण करेल की कोणकोणत्या कशा पद्धतीने आपण नोट्स काढू शकतो. आणि शेवटचा मुद्दा जो आपण उद्या कव्हर अप करू तो म्हणजे चालू घडामोडीची तयारी, जी ऑलरेडी आपण प्री आणि मेन्ससाठी बघितली, वैकल्पिक विषयासाठीची पण आणि इतर आपले कोणकोणते रिसोर्सेस आहेत जे आपण चालू घडामोडीसाठी वापरू शकतो. किती वर्षाचं चालू घडामोडी जनरली आपल्याला विचारलं जातं MPSC राज्यसेवेसाठी, ते पण आपण बघूया उद्या. तो असे महत्त्वाचे मुद्दे उद्याच्या आपल्या संवादामध्ये आपण Day 7 मध्ये कव्हर अप करू. आजचा जो हा आपला संवाद आहे हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून वैकल्पिक विषयाबद्दलची जी माहिती आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचेल. MPSC राज्यसेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा वैकल्पिक विषयाबद्दलचा जो गैरसमज आहे किंवा ज्यांना समजत नाही की कोणता वैकल्पिक विषय निवडावा, तो आपला आजचा हा संवाद जो आहे तो त्यांची ती जी अडचण आहे ते दूर करेल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला इनिशिएटिव्ह पोहोचवा. 10 दिवसाची फाउंडेशन सिरीज जेवढे विद्यार्थी बघत आहेत त्यांना सर्वांना एक चांगली बाब अशी होणार आहे की त्यांना राज्यसेवेबद्दलची इत्थंभूत सर्व माहिती या 10 दिवसाच्या फाउंडेशनमध्ये मिळेल. त्याच्यामुळे आपलाही फायदा होऊ द्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचू द्या.
उद्याच्या संवादामध्ये डे 7 मध्ये आपण भेटू. तोपर्यंत ऑल द बेस्ट. थँक्यू.